आता मोहाचा लाडू करण्यासाठी तयारी करत आहेत. त्यासाठी चुलीमध्ये आणि हे काजू, हे गूळ, हे तेल आणि हे बदाम, शेंगदाणे आणि हा मोहा अशा प्रकारे स्वच्छ करण्यासाठी धुवून वाढवायचा, धुवायचं मस्तपैकी छान आणि याच्या आतमधला काढून टाकायचा. मग यामध्ये थोडंसं भाजायचा, चांगल्या प्रमाणे भाजून हे सर्व भाजायचं आणि याच्यामध्ये तिळाही मिक्स करायचा. तीळ वाढलेला आहे, आणावं लागेल. हा तीळ आहे इकडे. अशा प्रकारे एवढ्या मी घेतलेला आहे. जास्त बनवायचं नाही आहे ना, म्हणून थोडी घेतले. आता थोडासा तेल टाकते याच्यात कढईमध्ये. हे सर्व आता तयारी झालेलं आहेत आणि हे मोहाचं पीठ मिक्सर पकडलं ते तळून थंड होतपर्यंत थोडंसं ठेवायचं मिक्सर पकडून. त्याच्यानंतर हे मूग, त्याच्यामध्ये गूळ, बदाम, काजू, तेल टाकली कढईमध्ये. आता नाही का ते थोडंसं हे करावं लागते तळून. त्याच्यानंतर गूळ वगैरे टाकून पूर्ण मिक्स करून ते बनवावं लागते. आता अशा पद्धतीने तळावं लागते. थोडा वेळ तळून झाल्यानंतर मग गूळ टाकावं लागते. गूळ टाकून त्याच्यानंतर मग शेंगदाणे वगैरे टाकावं लागतात. आता गूळ टाकलेले आहे, त्याला पूर्ण हे होतपर्यंत कालवा लागते. त्याच्यानंतर मग तीळ वगैरे टाकले, हे पूर्ण कालवत आहे. हे कालवून झाल्यानंतर मोहाचं पीठ टाकावं लागते. ते जे केलं आपण ते इथं त्याला पण पूर्णपणे कालवा लागते. कालवून झाल्यानंतर नाही का थोडंसं थंड होतपर्यंत ठेवावं लागते. हे माझे बनवून झालेले मोहाचे लाडू आणि बनवून तयार झालेले लाडू आहेत. हे चांगल्या प्रमाणे असे पद्धतीने बनतात. मोहाचे लाडू आहेत. मोहामधून सकाळी एक लाडू खाल्ल्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवनसत्व मिळतो. सर्व काही विटामिन्स वगैरे आहेत आणि बदाम, काजू, शेंगदाणे वगैरे सर्व मिक्स आहेत. त्यामुळे छान विटामिन्स आहेत. सर्वजण खाल्ले पाहिजे असं सर्वांची इच्छा आहे की मी आता बनवून तयार झालेत.